हॅलो, वेलकम बॅक टू रेसिपीज कट्टा बाय पूनम पवार. तर आज आपण इथे बनवणार आहोत पापलेट फ्राय, तोही भरलेला पापलेट. तर आधी इथे पापलेट छान असं क्लीन करून घ्या, कट्स करून घ्या आणि नंतर त्याला मॅरिनेट करा. मॅरिनेट करायला इथे मी स्पायसेस ॲड केलेले आहेत आणि लिंबू घेतलेला आहे. तर या स्पायसेसमध्ये मी गरम मसाला, लाल मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. तर आता इथे आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. स्टफिंगसाठी मी इथे खोबरं, मिरची, लसूणची अद्रक, कोथिंबीर आणि जिरे घेतलेलं आहे. तर हे जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. कांद्याला छान असं फ्राय करून झाल्यानंतर हे आपण मिश्रण आहे ते यात टाकायचं आहे. त्यात धना पावडर, मीठ आणि कोकमचा रस इथे ॲड केलेला आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मच्छीला फ्राय करण्यासाठी रवा घेतलेला आहे. तर हे स्टफिंग बरोबर मच्छीमध्ये ॲड करून घ्या. छान असं बरोबर आतमध्ये ॲड करून घ्या मच्छीच्या, जेणेकरून खाताना त्याची चांगली टेस्ट येईल. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्यात रव्याने मॅरिनेट करून हे पापलेट आपण फ्राय करणार आहोत. मस्त असे पापलेट दिसत आहेत आणि टेस्टला तर जबरदस्त होतात. तर आता इथे आपले पापलेट रेडी झालेले आहेत बनवून. चला तर मग ड्रेसिंग करून याला टेस्ट करूया आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघाल तर वाव, तुम्हालाही आवडेल आणि तुम्ही नेहमीच अशी रेसिपी करून बघाल. चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी करून बघायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. याची टेस्ट खूप मस्त आहे. थँक यू. बाय.